गुड्डी बेटा, केक काप ना आता. आले ना सर्व तुझ्या मैत्रिणी? हो पप्पा, कापते कापते. श्याम, अंडी चाकू. रोशनीश बाबा, इकडे जा. अरे सविताताई कुठे गेली आता? थांब थांब गुड्डी, तुझी सासू काही आणायला गेली असेल, आणते मी बोलून. हो माय बाई, पाहि ना 2-3 मजली केक. मला तर वाढदिवसाला विचारत बी नाही कोणी. आणि गुड्डीची मायबापाने किती चत्रे, मध्ये साडी पाहिजे किती खराब दिली. आणि स्वतःच्या पोरीला पाहिजे किती चांगली साडी आणली. काही येत नाही म्हणा मी वाढदिवसांनी दीड दिवसांनी. तुम्हीच करा वाढदिवस. चालले मोठे पोरीच्या घरी वाढदिवस साजरा करायला. एवढं होतं तर मग स्वतःच्या घरी बोलावं लागत होतं पोरीले आणि जवायले. मला म्हणतात नाश्ता बनवा काही. मी काय नाश्ता बनवू? एवढा मोठा खर्च केला, केक आणला, हे आणलं, मग स्वतःच नाश्ता करून घेऊन येते घरून. सविता, माझ्या नवरा पाहिनं आयुष्याने मला कधी वाढदिवसाच्या शुभेच्छा नसतील दिल्या. येऊ दे ना आता. सविता, नाश्ता घ्यायसाठी आली काय? घे ना मग, आणली मापाशी बी दे. तिकडे सगळेजण वाट पाहून राहिले ना. सांगता अजून उद्या घरी सारखं सगळेजण वाट पाहून राहिले. पाहि ना कसा वाढदिवस केला. तुम्ही कधी केला काय माझा वाढदिवस? की नाही सविता, त्या वाढदिवस आहे आज. तारीगिरी सगळं माहिती आहे मला. नाटकं नका करू तुम्ही. सविता, आता त्या वाढदिवसाचं काय आलंय चिंदी? ते सुनीचा वाढदिवस तिचे आईबाबा बनवून राहिले. तू बी त्या पुरीचा वाढदिवस बनवतो. तू कोण फुगली? काही येत नाही मी. जा तुम्हीच करा वाढदिवस. मला म्हणतात नाश्ता बनव, मग बनव ना. कांदा पोहे आणि मी बनवतो. नाही तर हा लोकांच्या दिशासाठी किंवा सासऱ्यानं बनवले सुनीच्या वाढदिवसांनी कांदा पोहे. मोठे हुशार आहे तुम्ही. तुला सांगतो सविता, तमाशा करू नको. शांताबाई सगळेजण आले, सुना गिना सगळे आले. तू जे करायचं आहे ते कर. ते पाहुणे गेल्यावर मग कर तमाशे. नाहीतर तुला सवयच आहे काही कार्यक्रम असला की तमाशे करायची. हो माय बाई, मी करतो का तमाशे? चुपचाप कांदा पोहे बनव आणि चल घेऊन ये लवकर तिकडे. नाही तर तुला सांगतो आज जर त्या तमाशे केले तर मायापेक्षा वाईट नाही कोणी. सगळ्या लोकांसमोर तुला झोडपून काढीन मी. लक्षात ठेवतो. हो माय बाई, माझ्या नवऱ्याला किती पावर आला. मला भेट जाय ना. नाही 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 नाही, नक्कीच या गुड्डीच्या माईनं शिकवलं. काल बसून हे गुळगुळ गोष्टी करून राहिली होती. माया डोळ्यानं पाहिलं. मले मारीन म्हणजे सगळं समोर. सविता, तू कर काही ना काही खायले, नाही तर हा माणूस काही सुटी नाही. तो एवढी मोठी इज्जत कमावली ही एका सेकंदात गमवून टाकेल नवरा. कापू दे केक कापते तर. चल मी किचन मध्ये रुंगरांगा करतो. सविताताई या ना, केक कापणार आहे आता गुड्डी. हा आली आली. झुलू माय मले, झुलू मशी आली. कपडे पाहिनं माय. एखाद्या नवऱ्यानं तर वक्ता साडी आणली असते माझ्यासाठी. नवरा जाऊ दे, पोरगा पाहिनं बायकोच्या गुल व्हायलाय. मायचं काही घेऊन देणं नाही आहे. आता फक्त कार्यक्रम होऊ दे, नाही तर त्याला दुकानात दे वळत वळत. घे म्हणतो मला साडी चांगली. सविता कुठे गेली वेळेवर आता? गुड्डी, आवाज दे ना त्या सासूले. दिवे विजून जातील म्हणा. आई या ना लवकर. आली आली. पण गे चिंतेची बाबा वाढदिवसांनी आली. हो माय बाई, न सांगता. आई पाहि नाही केक किती चांगला आणला. हो सविता, तिच्या आई बाबांना आणला ना केक. पण गे किती चांगला आणला. जाऊ दे सविता, त्या वाढदिवसांनी बी मी त्या आई बाबांना न आणता मीच घेऊन येईन. बस. होय असाच आमचा आई. सविता, आता मला तर वाटते राख भरली काय काय माहित. सविता, मला माहित आहे मी समजदार बायको आहे म्हणून. चल चल रोशनीचे बाबा, पण आता 8 दिवसानं माया वाढदिवस केला तर बरं तुम्ही. करतो त्या भावाले, त्या भाजाईले, त्या आई बाबाले सगळेले बोला तुम्ही. केक घेऊन नाश्ता घेऊन. चल 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 लवकर. पाहतो कशाने करत तर. चल शांताबाई अजून सुषमा आली म्हणून अजून सविता मोठी गुन्हाची आहे. व पहिले तर शांताबाई नाव ठेवते. आली आली सविता. गुड्डी बेटा, काप बरं केक लवकर. किती वेळ झाला. हो मम्मी कापते. श्याम दाखवा. घे गुड्डी. हॅपी बर्थडे गुड्डी. हॅपी बर्थडे गुड्डी ताई. गुड्डी बेटा केक का सर्वांना केक दे. काही नाश्ता वगैरे आणला ना आम्ही. गुड्डीची मम्मी काढला नाही काय तुम्ही? अरे नाश्ता आणलाय ना. नाही नाही ताई, नाश्ता बनवते ना मी. करा तुम्ही केक सर्व करा. मी नाश्ता बनवते. कांदा पोहे बनवते मी. ओ माय नाश्ता आणला ऐकत. मी म्हणून मलाच बनवते काय.
नाश्ता बनव म्हणून. सविता, बरं झालं गेली तू, नाही तर हाताने तर धिंगाणा केला असता. रोशनीश बाबानं बरं झालं म्हटलं मला चल चल म्हणून. चल आता 2-3 प्लेटा कांदा पोहे बनवतो बात आणि घेऊन जातो. तेले समजलं पाहिजे. सविता ये ना. आली आली. अरे सविताताई, हे कशाला आणलं तुम्ही? तुमच्यासाठी पण आम्ही नाश्ता ठेवलेला ना थैलीत. सविता, तुला पहिलेच म्हटलं बनवू नको, राहू दे. नाही नाही रोशनीचे बाबा, आपल्या घरचं आपल्या ई निवायला देत ना काय. शांता पहिले सुषमाले नाही दिलं तर चलते, ते आपल्या घरी रोजच येतात, रोज नाश्ता करून जातात. पाहिजे सुषमा, किती हलकट बाई आहे हे. पाणी तर नाही पाजत आपल्याला. चला घ्या घ्या. येईन बाई, चला घ्या लवकर. शांताराम भाऊ बसा. रोशनीश बाबा तुम्ही बसा. तुमच्या घरी एक प्लेट आणतो मी, दोघं जण थोडं थोडं खा त्याच्यातलं. चल शांताबाई, एवढं हलकट बोलते. चल चला, येतो आम्ही, गुड्डीची आई बाबा. हो हो, आम्ही पण निघतो आता. ठीक आहे शांताताई. चला सुषमा. तसेच गेले गुड्डीची मम्मी. गुड्डीला आवाज दे ना. हो हो, गुड्डी बेटा ये इकडे. शांताबाई, असाच राग येते मला सविताचा. माझ्या घरी आली किती वेळा नाश्ता करून जाते. तिला शोभलं का आता आपल्याला उपाशी पाठवणं. जाऊ दे सुषमा, तिथे काही बोलून फायदा नाही तिले. पाहि ना, तिच्या ई निवायला खराब वाटलं आपण आलो तर. लोकांचं खो आपल्या ना देऊ, अशी आहे सविती. पिंकी बेटा आरामानं चाल. ते बाई शांता काकू आली, मला असं वाटते जेवणावरच होता काय कार्यक्रम. शांताबाई. सुषमा, मला वाटते पुष्पा कधी चालली. कुठे चालली पुष्पा? शांताबाई, वाढदिवसांची सविताबाईच्या घरी. कोण तू आली काय एवढ्या लवकर? मला वाटते जेवणार आहे काय. मला पिंकीनं स्वयंपाक नाही करू दिला. सोन्याने सांगितलं म्हणे जेवण आहे सविता काकूच्या घरी. हा शांताबाई, जेवण आहे काय? पुष्पा, तुला वाटते काय हे जेवण दिन म्हणून? साधा नाश्ता असता नाही दिला आम्हाला. आणि काही जाऊ नको पिंकीला घेऊन. चल माझ्या घरी देतो तुला नाश्ता मी. चलो पिंकी. कोण शांताबाई? माझ्या घरात तर सविताबाई सांगायला आली ती वाढदिवसांनी येतो, नाश्ता नाही दिला काय. पुष्पा, तर ते जाऊन हलकेपणा करून येऊ नको तू. शांताबाई मध्ये तसं आहे, नाही तर माझ्या घरी चलतो. चलो पिंकी. शांता काकू, आम्ही वाढदिवसांनी केक खायला चाललो. कोण तुम्ही म्हणता जाऊ नको म्हणून? आई चलो आई. आई चललो. शांताबाई, खरंच काय? अहो माय, आम्ही उपाशी झालो. काय सांगतो तुले, मै पोरगी येते घरी रिंकू. उशीर होते मला अजून, ऊन लागू राहिलं केवढं. चल बरं चालली मी. पिंकीले पाय म्हणत असेल तर घे, ये माझ्या घरी घेऊन दिले. पिंकी इकडे लवकर. आई चल ना. पिंकी, संपला त्याचा वाढदिवस, दरवाजे बंद झाले. चलतो आता माझ्या घरी. चल. अशीच करते माझी आई, चलत बी नाही लवकर लवकर. किती घंट्याचं म्हटलं आई चलणं वाजत झालाशी, आई चलणं वाजत झालाशी. हा भाव म्हणते आणि धंदा करणं सुरूच. जा आता, मी नाही येत. पिंकी थांब. थांबत नाही मी आता. तू काय मला नेटनेस केक खायले सविता काकूच्या घरी. पिंकी थांबत नाही गे तू. आता घरी गेला दाखवतो मी तुले. थांबतो आता. पाय शांताबाई, हे लेकरले केक म्हणजे भले नवं येते. जाय पुष्पा घरी, कर काम तू. ते नांदी नको लागू तिच्या. शांताबाई, तुला सांगतो मला लय खराब वाटलं. मग सून सविताच्या घरी पहिल्यांदा आली. तिने तिला बस नाही म्हटलं ना, पाणी पिणे म्हटलं. आता तिला कधीच नाही आणत सविताच्या घरी मी. जाऊ दे ना माय, काही नांदी नका लागू तुम्ही आता. चला. सुषमाले म्हणा मला लय अनुभव आहे तिचा, मला तिचं काहीच नाही वाटत. चला बरोबर. हे घरी रिंकू आली अशी म्हणे ना, आई कुठे गेली. रिंकू, काय झालं? कोण घरालाच पाहून राहिली? मनीष, तुम्हाला नाही समजत. माहेरी आल्यानंतर लेकी बाईले किती खुशी होते. जा आता घरात. आवाज द्या आईले. मी चाललो ऑफिसमध्ये. आणि जास्त दिवस राहू नको बरं. 2 दिवस राह, तिसऱ्या दिवशी घरी ये. फोन कर, मी घ्यायला येतो. हो मनीष. चला मग येऊ रिंकू. हो या. माझ्या सासून कधी जरासं नाही म्हटलं सविता थांब, नाश्ता कर की काही कर. मग त्यानं पोरगी येऊन राहिली, स्वयंपाक पाणी करून ठेवीन सून. स्वतः येईन माझी सासू खाय खुदल करून, नाश्ता जेवण खावं सगळं करून. जाऊ दे, आमटी करायला सांगितले ना, आमटी करतो, नाही तर आमरस करतो. वहिनी आली वाटते. रिंकू आली. रिंकू ताई, कधी आले तुम्ही? बाय एकटीच आली. हाकलून दिलं काय सासून नवऱ्यानं? नाही
मनीषने सोडून दिलं वहिनी. ते ऑफिसला गेले. नाही कुठे बोलते रिंकू. जवळ बघावते ना, घरात पाणी प्यायला तर आम्हाला लागत होतं. तुम्ही आलेच नाही वाटते, एकटेच आले तुम्ही. चला, आई कुठं गेली? बाई बाई, खरंच ना, हाकलून गेली वाटते बाई. बॅग बॅग कुठं ठेवली होती वाटते मी तिकडल्या हातांनी, मला काही दिसले नाही. देवा, काय याचा धंदा करूच भिन झाली मी. अजून हे टपकले त्याच्यानी. बरं, स्वभाव काही चांगला नाही. मी सासू काही आली नाही घरी अजून. चला आता धीरे 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 विचारतो, कशी आली, काय आली, काय काय हमेशासाठी आली, काही सांगता नाही येत. आई कुठं गेली? आई आली आली रिंकूताई. आई कुठं गेली वहिनी? आई सविता काकूच्या घरी जायलात ना, वाढदिवसांनी. सविता काकूच्या सुनीचा वाढदिवस होता. पण घे किती चांगला वाढदिवस केला. मग आता आजपर्यंत कधीच वाढदिवस नाही केला. वहिनी आता करा, मग नाही केला तर. हो ना, करू ना आता. तुम्ही आल्या. रिंकूताई बॅग कुठं ठेवली? वहिनी तुमचेच कपडे घालणार आहो मी. जाऊ द्या बॅगीचं. नाही नाही, मला तुमच्या हातात दिसले नाही ना. आता चाललं वाटते नाश्ता पाणी केलंय की. कोण असं आहे काय? बॅग आणली की राहा लागते म्हणून, नाही आणली तर नाही राहा लागत, असं कसं म्हणून राहिला तुम्ही? मला गंमत केली रिंकूताई. बसा, पाणी आणतो मी, चहा आणतो. नाही बहिणी, काहीच नका आणू, चहा पाणी घेऊन आली मी. आई कधी येते? थांबा मी फोन करतो. रिंकू बेटा, आई कधी आली आई तू? आई किती छान दिसून राहिली तू, किती छान तयारी केली तू. हेअरस्टाईल हे ते मला माहीतच नाही आई, एवढी छान तयारी करतो म्हणून तू. रिंकू आता काय करा लागते? हो रिंकूताई, फक्त सासूलाच करा लागते, सुनीला नाही करा लागत. काही लोक नावं ठेवतात सुनीनं तयारी केली की. आई ही वहिनी अशी कोण बोलते? डागेल डुगेल अशीच बोलते का रोज? चला रिंकूताई पाणी आणतो मी. भाऊजीनं बोललो हो तसंच वाटते सगळेले. आई हे वहिनी काय वाटते की मी इथं राहायला आली काय? येतोय नाही ताई, अशी डागेल डुगेल बोलून राहिली. जाऊ दे रिंकू, तिची नांदी नको लागो. मी साडी काढतो, येतो, बसतो. कोणासोबत आली तू? जवळ भावानी आले काय? आली होती आई, त्यानंच सोडून दिलं मला, ऑफिसला गेले. बस आलीच मी. वारे वा, कशा आहेत बाया आता. आपल्याला तर कोणी आलं की घरी येते, आणि माझी वहिनी पाय कशी करते. असं तर वाटते अतिच राहा 2 महिने हिच्या जिद्दीवर. थांब म्हणा, तू जास्त करशील ना, जातच नाही अजून. घे रिंकूताई पाणी, बसा ना उभे कोण. हा वहिनी बसतो. द्या वहिनी पाणी. सांगा ना मग, जेवण करता की नाश्ता बनवू? वहिनी तुम्ही तुमचे कामं करा, काहीच नका बनवू. पाय मग अजून माणसां वहिनीनं असं म्हटलं, वहिनीनं तसं म्हटलं. नाही काहीच म्हणत नाही मी. जा कामं करा तुमचे. पानसटपणा करते कधीही पाहिजे तर. मला वाटलं आता बदलली असेल, मग लग्न झालं तेव्हापासून, पण काही फायदा नाही. कुत्र्याचे शेपूट हेकोडं ते हेकोडच. रिंकू चल अंदर चल. आई इथंच बस आई. पहिले सांग बरं मला, त्या तब्येतले काय झालं रिंकू? आई काय नाही ताई, 8 दिवसापासून मला बरंच नाही वाटून राहिलं. रिंकू बेटा मग चांगला दवाखान्यात नाही गेली काय? हो नाही, जातो म्हणून काही गेली नाही आई. मला इकडची खूप आठवण आली होती. बरं रिंकू राय मग आता तुझं मन भरेपर्यंत. सविता रिंकू झाडीची भाजी करतो, आलू वांग्याची. हो आई. आई आता काही सांगायचं कामच नाही राहिलं, मला समजते. आजकाल बाई सुनवायला काही हातच्याने राहिल्या ना रिंकू. आपल्यापेक्षा एक पुढे शिल्लकच आहेत. काही बोलता येत नाही, बोलशील तर भांडणं कर, काही बोलू नको आई. रिंकू चलता सविता काकूच्या घरी, गुड्डीचा वाढदिवस आहे. गुड्डीला मी भेटलीच नाही, तशीच चालली आली रिंकू येते करून. आई चल ना, चल विश करू गुड्डी वहिनीले. कुठे निघाली मायलेकीची सवारी? सविता येतो आम्ही गुड्डीला भेटून. रिंकू तिला विश करतो म्हणते, तिचा वाढदिवस आहे आज तर. ठीक आहे या जाऊन, मी स्वयंपाक करून ठेवतो, ताटं वाढतो तेव्हा तुम्हाला फोन करतो. नाही वाढायच्याच पहिले येतो आम्ही. चल रिंकू बेटा. पाहि ना पोरगी आली तर गुलू कशी बोलते मै सासू. सोनी समनी करत असं. सोनू उपाशी आली, म्हटलं नाही थांबली कोण नाही वा, नाश्ता करून यायला लागत होतं. चल स्वयंपाक करतो अजून म्हणीन आल्यावर. आई चिंट्या कधी येणार आहे? मी तर त्याला फोन केला,
उद्या परवा येतो म्हणे तो. असं काय? मला माहीतच नाही रिंकू. आई म्हणून तर आली मी. मला चिंट्यासोबतही भेट होते. राजेदादा कुठे गेला? बापा, राजेदादाचं मस्त झालं आता. दुकान लावलं भाजीपाल्याचं. खूप चालते रिंकू. चल ना, तुला तिकडून येता आता नेतो दुकानात. गुड्डी, सविता कुठे गेल्या हो दोघे सासूना? आली. अरे बापरे, रिंकूताई कधी आल्या तुम्ही? गुड्डी वहिनी आताच आली मी, थोडा वेळ झाला. आईनं सांगितलं गुड्डी वहिनीचा बर्थडे होता. आईला म्हटलं मी चल आपण विश करायला जाऊ म्हटलं. पण काय असं असते विश करणं वाढदिवसासाठी, आणि तुम्ही अजूनपर्यंत विश नाही केलं मला. मी काय माय केलं का नाही केलं काय किंमत आहे मला? रिंकूताई बसा, नाश्ता करते मी. नाही वहिनी, काही नका करू. आता घरी गेले की जेवणच करावं लागते. नाही बरोबर आहे रिंकू, जेवण नाश्ता धकत नाही ना. मग नाश्ता झाला की जेवण करावंच नाही वाटत. शांताबाई, तू नाश्ता करून नाही गेली बा घरून? नाही सविता, पोट भरेल होतं पहिलेच, काहीच भूक नव्हती मला, म्हणून तशी चालली गेली मी. माहीत नाही का तुले? पंगे मंडळी मैत्रीण तुमची बी अशी नाही एखादी अशी. रिंकूताई बसा, मी नाश्ता आणतो लवकरच. रिंकू कशी आहेस? काय म्हणते सासू सासरे मनीष? सविता काकू खूप चांगले आहेत, काहीच टेन्शन नाही, खूप सुखी आहो मी. पंगे मंडळी चला मग व्हिडिओ पूर्ण पहा. नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, सोडून देऊ नका बरं. आता पाहू आपण घरी सुनबाई, तिच्या मनात काय आहे काय नाही. मनीषाचंही पाहू, झाबरूच्या घरचंही पाहू. नवीन भागात बरं व्हिडिओ सोडून नका देऊ. खूप कमेंट आले वाढदिवसाच्या. चला आपण नावं घेऊ. सीमा मिलिंद इंगळे, मूर्तिजापूर. तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शांताबाईच्या परिवाराकडून. अश्विनी गहुले आणि गोपाल गहुले यांची 30 तारखेला लग्नाचा वाढदिवस होता. तुम्हाला पण लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शांताबाईच्या परिवाराकडून. अर्चना सवई अमरावती, पुष्पाताई पांडे, अनिताताई लोखंडे. चला मग व्हिडिओ पूर्ण पहा. भेटू आपण नवीन विषयासोबत नवीन भागात. स्वस्त राहा, मस्त राहा, तब्येतीची काळजी घ्या. ऊन खूप तापत आहे.